अकोला जिल्हा ग्रंथालयाच्या परिसरात अकोला ग्रंथोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। विविध नामवंत प्रकाशनांचे ग्रंथ, मान्यवर साहित्यिकांचे व्याख्यान तसेच वाचनप्रेमींसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। वाचन संस्कृतीला नवे बळ देण्याच्या उद्देशाने हा सोहळा साजरा होत आहे। ग्रंथप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरलेला अकोला ग्रंथोत्सव आज मोठ्या उत्साहात सुरू झाला। ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन आणि वाचन प्रेरणादायी घोषणा देत हा सोहळा जिल्हा ग्रंथालय परिसरात पार पडत आहे। या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या हस्ते झाले। साहित्यिक पुष्पराज गावंडे अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, अकोला ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाग यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना पुष्पराज गावंडे यांनी वाचनालयाच्या घटत्या सवयीबद्दल चिंता व्यक्त केली। त्यांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी वाचनालयांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले। तसेच डॉक्टर काटेवार यांनी ग्रंथालयाच्या सध्याच्या अडचणी आणि त्यांच्या निराकरणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर अक्षय राऊत यांचे व्याख्यान झाले। दुसऱ्या दिवशी पालकांची भूमिका आणि वाचन संस्कृती या विषयावर चर्चासत्र तसेच अनामिक स्वातंत्र्य सेनानींवर कार्यक्रम सादर होणार आहे। हास्यकवी संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथोत्सवाचा समारोप रंगणार आहे।